फायनली माझा बोर्ड लागतोय आता. मुलं हाताशी येतात आणि किती छान वाटतं ना. हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही आल्यापासून हे थोडं थोडं आवरलंय. तुम्ही बघू शकता की तिकडे थोडस कपडे वगैरे आपण लावून टाकले आणि इकडे आपल्या साड्यांचा सेल लावलेला आहे. आणि गुड न्यूज अशी आहे की आज आपल्या 4 साड्या सेल मध्ये सेल झालेल्या आहेत. सो अशा प्रकारे आजची मॉर्निंग सुरू झाली आहे. आता सध्या तर मी आता असं करते, कारण जसं गावाहून आलीये तसं काहीही काम झालेलं नाहीये. आता जस्ट स्टार्ट केलंय मी शॉप. आजच ओपन केले. 2 दिवस थोडासा क्षीण आला होता. बिलकुल काम नव्हतं आणि नंतर काल मी थोडंसं बाहेरचे कामं जी होती, जसं बोर्डच वगैरे बघायचं होतं, ते काम केलं. तर आज फायनलाइज होईल ती गोष्ट. तर ती पण मी आता थोडंसं लंच टाइमला जाणार आहे तिकडे. मग ते पण काम कंप्लीट करून घेईल. पण मग आता आपलं हे सगळ्या गोष्टी आल्या, त्याच्यामुळे त्या लगेच काल परवा सेट केल्या आणि बस 1-2 अल्टर्स होते ते केले आणि मग आराम केला. म्हणजे आता जवळ-जवळ एक 8 ते 9 दिवस, 9-10 दिवस झालेत. म्हणजे 29 तारखेला आपण क्लोज केलं. 29 जून ते काल तारीख 7 तारीख होते. जवळ-जवळ 8-10 दिवस कंप्लीटली रेस्ट केली आहे. एन्जॉय केला. तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल. तर एन्जॉय केला मग. आणि आज मी शॉप ओपन केलंय आज 11 वाजता. आज थोडंसं लेट झाला. तर आता थोडं-थोडं सेट होतंय समजा. आता हे बघा, हे सेल केलंय त्यांनी, पिको फॉल, साडी, ब्लाउज ते सगळं टाकलेलं आहे. तर ते करायचंय कंप्लीट काम पुढचं. ठीक आहे. ओव्हरऑल असा आजचा दिवस. आता वाजलेत बघा 1:30 वाजलाय. तर 1:30 वाजेपर्यंतचा टाइम तर असा गेलाय. अजून ते बाकी कामं पण करायची आहेत. मी आता जस्ट थोडंसं कटिंगचं बघत होते. थोडासा दिवस आहे. बघूयात आता पुढे काय होतं ते. सो स्टे ट्यून विथ मी. काय किंवा बंद कर. आता रात्रीचे वाजलेत 8. आणि डिनर करतोय. तर नको ना, एवढं फिनिश करून टाक. काकडी गाजर खाऊन घे. आता आम्ही जेवतो. आज दिवसभर क्लायंट होते, थोडेसे काम आले. आज मला एका ठिकाणी हे बोर्डचं काम करायला पण जायचं होतं, पण ते जाणं नाही झालं कारण क्लायंट होते आज. घ्यायचं, पुन्हा दुपारी थोडासा आराम केला. आता ब्लाऊज कट केलंय, ते ब्लाऊज आता शिवून टाकणार. आज थोडंसं लेट नाईट काम करणार आणि मग उद्या मॉर्निंगला जाईल बोर्डवाल्याकडे. मी 9 वाजेपर्यंत थांबणार बघ. मी तिथून जाणार, माझं झोपणार आहे. उद्या एक्झाम आहे. स्कूल आहे मला उद्या. मी झोपणार आहे. अभ्यास कर. मम्मा, आज रात्री जोरात पाऊस पडला तर स्कूल कॅन्सल होऊ शकते. ते 2 दिवस झाले तेच व्हायला. 4 दिवस झाले. हो ना. भात फिनिश कर. जमा ना. काय झालं, कडू आहे? हा, गाजर घ्या. बॉटल आहे, त्यातून पाणी घे. थोडं कटिंग केले, थोडस क्लायंट हँडल केलं. 1-2 क्लासेससाठी इन्क्वायरी होता, ते केल्या. गेला असा दिवस. 8 वाजले. डिनर करते. पुन्हा थोडस जेवण बनवायला गेले होते घरी. आजच ते चाललंय दिवस असं चाललंय. फायनली माझा बोर्ड लागतोय आता. तर आज जवळजवळ 2 दिवस झालेले आहेत.
कारण पहिले गावाहून आले, थोडी थकली होते. आजा मेरा बच्चा. तर आत्ता मी शिवांशला एक काम देणार आहे. तो ॲक्च्युली करतो माझं काम. तर आता मी त्याला देते, कारण ॲक्च्युली एका आंटींचं काच बटन करून आणायचंय. तर आज मेरा बच्चा जाने वाला है. हां, व्यवस्थित करून आणा काच बटन, ठीक आहे. काय करायचं माहिती ना? हा का ते अंकल कडे जायचंय, हां शॉपकीपर कडे. हां मग त्यांच्यापासून ते घ्यायचं, पैसे द्यायचे. पैसे ह्याच्यात आहेत, पैसे द्यायचे आणि मग हे त्यांच्यापासून घेऊन यायचं. डन. ओके, ठीक आहे, व्यवस्थित घेऊन या. हां, डन. जेव्हा माझा मुलगा असा माझी हेल्प करतो, सो किती प्राऊड फील येतं ना. त्याला आता सायकल जेव्हापासून आणली आहे ना, तेव्हापासून तो खूप छान छान हेल्प करतो. म्हणजे थ्रेड आणणं हो, थ्रेड आणायचा असो, या फिर असं काही अस्तर आणायचंय किंवा काही काजे बटन करून आणायचे, तर मला त्याची खूप हेल्प होते. सो आय एम सो प्राऊड. हेरोंची छानशी लाईफ आता येईल तो घेऊन. तर बाकी आता हे काही 4-5 अल्टर्स आहेत, ते कम्प्लीट करते आणि मग बघूयात पुढचं काय ते. कारण अजून भरपूर कामं राहिली. तो बोर्डवाला काल येऊन गेला, ते पेस्ट करून गेला, पण वर लावलाच नाही बोर्ड त्याने. ठीक आहे, देखते. मुलं हाताशी येतात आणि किती छान वाटतं ना. ध्यान से आराम से आना, आरामात ये. मी म्हटलं तू खरंच गेला आजा. तो आता आला आहे. झालं मैया? हा बरोबर करून दिला. शूज बाहेर काढ. हा सर. चलो देखते आधी ह्यानं काय केले ते बघूयात जरा. काय बरोबर करून दिलं काकांनी ते? ओके, म्हणजे माझं कुलं बाळ कसे गोड थकून माझे कोल कोलते बा. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. अच्छा, म्हणजे मोठं झालंय का बाळ? फास्ट चालू ना. एवढं फास्ट फास्ट नको येत जाऊ हा, व्यवस्थित बघत जाय गाड्या. माझं थकूलं बाळ. रोड एम्प्टी होत, त्याच्यामुळे मी पळत होतो. पण नंतर ते अरे वी आर मैनिफेस्टिंग कि यस सब ठीक होने वाला है, सब अच्छा होने वाला है, खूप सारे क्लाइंट आने वाले हैं, म्हणजे येतात. सो मी त्याला आता असं काल परवा पण मी त्याला पाठवलं होतं. अरे पैसे पडले. तर येस. बरोबर करून आणलंय त्याने. असंच होतं ना, लेकरं मोठी झाली की हाताशी येतात. किती छान. तर खूप हॅपी आहे की आता माझं लेकरू हाताशी आलंय माझ्या. झालं आता ते काकू येतील मग. अरे ह्या माणसाने जरा एक्स्ट्रा बटन नाही लावून दिलं यार. बेबे आता पुढच्या वेळेस आहे ना, त्यांना सांगायचं की काका इथे पण एक्स्ट्रा बटन एक लावून देत जा म्हणून. ते लावून देतात यावेळेस. हे दुसरे आहेत ना, त्याच्यामुळे त्यांनी लावून नाही दिला. नाही तर इथे एक एक्स्ट्रा बटन असतं, ते बघून आणायचं बाळा सगळं गोष्टी. हो इथे काय जर केलेस तू, पण ते टाईट साठी असतं ते. काय लावून दिले असतीलच त्यांनी. नाही ना रे बाळा, हे इथंच असतं ते. नाही दिलं, इथेच असतं ते दुसरं बटन, ते लावून देतात. ते पहिले वाले द्यायचे. किती क्यूट आहे ग, ते गोड दिसतंय ग हे. म्हणजे छंपडू. लव यू. नखरे नखरेवाला, नखरेवाला आय पोरगा. गंडश. चला आता अभ्यासाला बसा. आपला होमवर्क पण करणं गरजेचं आहे बाबू. तेवढं होमवर्क कम्प्लीट करणं. उद्या आहे का? हा, फोन घ्यायला फक्त बहाणा पाहिजे बस. तेवढं ते बघतो आणि बाजूला. मलाच आवडत नाही तुझं वागणं, अजिबात आवडत नाही, अजिबात आवडत नाही. बघा तुम्ही बघू शकता की मी उघडला आहे आणि मी काय बरं, चल बरं होमवर्क पण कम्प्लीट हे बघा, करू. देयर इज नो पेंडिंग होमवर्क एट द मोमेंट. हे बघा गाईज, तुम्ही बघू शकता. मग तुझी जी एक्झाम आहे त्याचा अभ्यास करून घे ना. ओ माय गॉड, लाईट गेलीये. देवा 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 देवा. मम्मा तुझं हे झालं लॉल
काय असं होत यार, अशी लाईट जर सारखी जात राहिली तर कधी काम करायचं मी. लाईट गेले म्हणजे चला वाया तर मी पण तोपर्यंत कटिंग करते आणि तू होमवर्क कम्प्लीट कर, ठीक आहे? गेलं. घरून बुक्स आणावे लागतील तर नाहीये बुक्स. आहे इथे, ते बघ त्या वया तिथे एक तुझं बुक आहे, डिस्कवरी DTCचं. हे येस. IDP ची एक्झामचं माझं आहे क्लिअर. आता वॉल्यूम 2 झाला असेल ना? ते करून ठेवलं, खराब झालं. ते शिकून अरे याचं व्हॉल्यूम 1च आहे, एकच व्हॉल्यूम आहे याचा. थांब बघू. मग हेच आहे ना, मग कंटिन्यू अरे अभ्यासाला. नाही, हां. याचं व्हॉल्यूम 2 असेल. जा मग घेऊन ये, काय बुक्स आहेत ते घेऊन ये, होमवर्क करू आणि मी कटिंग करते. हा, ज्याची पण एक्झाम असेल त्याचं घेऊन ये. अरे यार माझं एक्झामचं क्लिअर. आता हे लाईट यूज तर काय, आता बसावं लागेल शांत थोड्या वेळ. मी तोपर्यंत दुसरं आहे क्लायंटचं, त्यांची कटिंग तरी करून घेते आहे ना. ॲक्च्युली अरे ते शिवायला पाहिजे, पण नाही यार मला असं वाटते मला हे बसवावंच लागेल इन्व्हर्टर. खर्चे एवढे आहेत ना, आणि चलो देखते ये भी हो जाएगा, अच्छे से होगा सारे. वी आर मैनिफेस्टिंग कि यस सब ठीक होने वाला है, सब अच्छा होने वाला है. खूप सारे क्लाइंट आने वाले हैं, म्हणजे येतात ॲक्च्युली रोज खूप क्लायंट येतात, रोज इन्क्वायरी असतात आणि खूप छान ट्रस्ट ठेवतात. आणि ते ट्रस्ट ठेवून आम्ही पण त्यांच्या ट्रस्टला वर्थ काम करतो आणि ते रिपीटेड आपल्याकडे येत राहतात. त्याच्यामुळं ही गॉडच्या ब्लेसिंग्स आहेत. सो थँक्यू गॉड, मम्मा थँक्यू. मम्मा असं एक दिवस नाही आला जिथं मी 4 कस्टमर बघितले. येतील ना मग आता, आपला बोर्ड लागेल, 3 कस्टमर पण नाही बघितलेत मी एक मग सोबत. होईल. त्या दिवशी नव्हत्या का आल्या त्या 2 आंटी? नाही ते तर 2च होत्या. हा मग येतील ना, कधी असे नाही. 5-5, 6-6 पण येतील. खूप क्लायंट्स नाही येणार बघितले आता. मी. असे पण येतील. मग त्यासाठी तुला ट्रेन व्हावं लागेल ना, तुला पण हँड मॅनेज करता आलं पाहिजे, त्यांना मला अटेंड माहिती. करता आलं पाहिजे. ओके मला करता येतं. कसं झटका बसेल त्या मानेला, एवढे झटके देतात ना. आहेत का तेवढे केस उडवायला? जा आता, जा पटकन अभ्यासाची घेऊन जा, जा पटकन. चालेल.